हॅलो नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर चला सुरुवातीलाच तुम्हाला साफसफाई करताना दिसतील हे. तर बघा, काही मनात नव्हतं असं की घराची डीप क्लिनिंग करायची म्हणून. मला ना फक्त फॅन साफ करायचे होते, कारण फॅनवरती खूप धूळ झाली होती. पण यांनी काय केलं, मग फॅन साफ केले आणि मग म्हटलं की सज्जावरती पण भरपूर धूळ झालेली आहे, तर सज्जा पण साफ करून घेते. तर मग रूमचा सज्जा पण साफ करून घेतला आणि कपाट, AC म्हणजे जेवढ्या बारीक सारीक वस्तू आहेत तेवढ्याही स्वच्छ करून घेतल्या. तर मग मला असं वाटलं की जाऊ द्या, आता करतात तर करू द्या, तेवढंच घराची पण स्वच्छता होऊन जाते. तर बघा, काही मनात नसतानाही हे सगळं काम घडून आलं. म्हणजे असं आम्ही ठरवून नव्हतं ठेवलं की आज घराची म्हणजे डीप क्लिनिंग करायची आहे म्हणून. तर मग यांनीच असं म्हटलं की चला आपण करून घेऊ, तर करून घेऊ, तर करून घेऊ. मग मी पण मदत केली थोडी. तर बघा, आम्ही तिघांनी मिळून इथे छान अशी घराची डीप क्लिनिंग करून घेतली. आणि एकटीने जर केली ना तर होत नाही एवढं सारं काही. तर म्हणून अशी दोघा तिघांनी मिळून जर मदत केली तर खरंच लवकर लवकर कामे होतात. तर बघा, आता या या रूमचं काही एवढं हे नव्हतं, म्हणजे इतका काही पसारा नाही आहे या रूममध्ये. पण माझ्या दुसऱ्या बेडरूममध्ये तुम्ही पाहाल ना तर अरे रे, खूप सारा पसारा आहे तिथे. ड्रेसिंग टेबलच्या मागं ते ते काहीतरी तूप काहीतरी पडून आहे ना. बाप्पा. काय आहे पण काय वाटतं? कोणता आहे तो, कशावरचा आहे? काय होते, खेळा कुठून आला एवढा मोठा? सरकून अजून मागं चांगला भिंतीलाच टेकून. तर आम्ही भरपूर वर्षाच्या आधी ना शेगावला गेलो होतो, तर तिथे आम्ही हा फोटो काढला, फॅमिली फोटो. तर बघा कसे दिसतो आम्ही याच्यामध्ये. खूप साऱ्या जुन्या आठवणी आहे याच्यामध्ये, काही दुःखाच्या काही चांगल्या. तर चला असो, आता बाकीचं काम हातामध्ये घेतलं. AC वगैरे स्वच्छ करून घेतला, म्हणजे सगळेच लाईट, बटना, AC, काचं वगैरे खिडकीचे सगळं सगळं काही आज एकदम साफ करून घेतलं. काय आलं यांच्या मनात तर माहीत नाही, तर म्हटलं चला माझं पण काम हलकं होऊन जाते. तर बघा, अशा पद्धतीने ही रूम आता अगदी स्वच्छ झालेली आहे. तर इथे बघा, फॅनची स्पीड वाढवली तर खूप आवाज आला व्हिडिओमध्ये. तर चला असो, कारण लवकर सुकलं पाहिजे म्हणून मी फॅनची स्पीड वाढवली.
तर आत्ता मोर्चा वळला आमचा दुसऱ्या रूमकडे, दुसऱ्या बेडरूममध्ये. तर बघा हे जे तुम्हाला बॉक्स दिसतात ना, तर त्याच्यामध्ये ना माझं सगळं घराचं डेकोरेशनचं सामान ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि हे बघा एक ना तो वॉल पीस आहे तिथे, तो पडला खाली, 2 आहे चिपकून आणि एक पडला. तर बघा सज्जावरती ना खरंच खूप धूळ झालेली आहे. मी आत्ताच घर साफ केलं, 2 महिने झाले असेल. तर बघा इतका सारा धूळ ना सज्जावर असतो. आणि आमचा निरू सज्जावरती खूप काही सारं फेकत असतो, पेन्सिला तर खोड रबर तर काही काही. आणि हा टेबल ना इतका हेवी आहे की एका माणसाला काही तो येत नाही. टेबल नाही आहे तो, ॲक्च्युली तो बनवून घेतलेला आहे मूर्ती वगैरे ठेवायसाठी, पण तो आता आम्ही इकडे तिकडे करत असतो त्याला. तर बघा हे जे कपाट आहे ना त्याला थोडं सरकवून घेतलं, कारण ह्या कपाटाच्या मागे पण भरपूर धूळ झाला होता. आणि याच्यावरती एक छान असा पेपर ठेवला आणि आता त्याला पण इकडे तिकडे सरकवण्याचं काम चालू आहे. तर या बॉक्समध्ये माझं सगळं घराच्या डेकोरेशनचं सामान ठेवलेलं आहे. असे बॉक्स मी ठेवत असते कारण खूप सारी उपयोगात येतात. तर याला असं मी ना ह्या चिकटपट्टीने असं रॅप करून ठेवते, म्हणजे धूळ जात नाही याच्यामध्ये आणि वस्तू पण खराब होत नाही. तर अशा पद्धतीने आता हे सगळं सामान सज्जावरती जाणार आहे. आणि सज्जे काही आमच्या बेडरूमचे असे फर्निचरनी पॅक केलेले नाही आहे, तर तुम्हाला ते असेच थोडेसे अस्ताव्यस्त सामान दिसेल. हे याच्यात काय आहे, लाल याच्यात काय आहे? बाबूचं क्रिकेट. खाली खाली घे, खाली घे. चालू आहे आणि इकडे एवढे सारे सिमेंटचे पोते आले. साफसफाई करण्यात काही अर्थ नाही. सगळा सिमेंटचा धुळा तर अजून आतमध्ये जाणार आहे. आता इकडे बघा कुकर पण लावला मी, कारण साफसफाई करायला जर गेले ना तर भरपूर वेळ होते. मग म्हटलं नाही, माझ्या किचनचं रुटीन बिघडून जाईल. भाजी पोळ्या तर सकाळीच झाल्या, कपाळाला टिकली नाही, काही नाही ना काही नाही, साफसफाईमध्ये पडली असेल ती. तर म्हटलं किचनचं रुटीन बदलून जाईल, म्हणून मी आधी कुकर लावून घेतला, कारण भाजीपोळ्या सकाळीच झाल्या, निरू गेला तर. कारण मग साफसफाई करत बसली तर किचनच्या याला म्हणजे जेवण करायला वेळ होईल. म्हणजे इकडे पण काम आणि तिकडे पण काम असं लक्ष देते. आणि त्यातल्या त्यात व्हिडिओ पण शूट करायचा बा, असे भरपूर सारे कामं राहते आपल्यामध्ये. तर चला आता ह्या दुसऱ्या बेडरूममध्ये आल्यावर मला कुठून सुरुवात करावी तेच कळत नव्हतं, कारण की निरूनी इतक्या खेळण्याचा पसारा करून ठेवला. त्याचे खोड रबर, त्याच्या पेन्सिल, त्याच्या क्रेयॉन्स आणि त्याचे खेळणे तर इतके अस्ताव्यस्त पडून राहतात की म्हणजे उचलू उचलू नाकीनऊ येते माणूस. पण आता करणार काय, त्याचं खेळण्याचं वय आहे तर त्याला नाही थोडं म्हणणार आहे आपण. तर अशा पद्धतीने मी हा जो बॉक्स दिसतो ना, हा बहुतेक पार्सलच आले असेल याच्यामध्ये. तर मी ना म्हटलं जाऊ दे आता, कशाला दुसरा म्हणजे हे बास्केट बोलवू, म्हणून मी हा जो बॉक्स दिसतो ना याच्यामध्येच मी निरूचे सगळे खेळणे याच्यामध्ये भरून घेतले. म्हणजे त्याचं खेळणं झालं की ते कसं व्यवस्थित त्याला मी त्याच्यामध्ये टाकून ठेवायला सांगेल. हे पुसून घ्यायचं, सगळं झटकून घे. तिथं नव्हतं आणि तिथं फोटो होता. नाही, मी म्हटलं तुझ्या लक्षात नाही राहत ना. सगळ्याच लक्षात. असं का? 10वीचा आहे ना, 10चा? काय निघणार घासले. अजूनही मी याचा व्हिडिओ टाकला नाही. आणि हे सगळे आहे ना वार्डरोबचेच आहे. तुमच्यासोबत अजून शेअर नाही केले. करी शेअर करी, कारण तुमच्यासोबत शेअर केल्याशिवाय काही बरं वाटत नाही.
चष्मा आहे इकडे आहे टेबलवर. आता 2 बेडरूमची साफसफाई झाली आणि आम्हाला लागली भूक. त्याच्यामुळं आम्ही मस्त आता पास्ता खाणार आहोत. तुम्ही म्हणाल काय हा नाश्ता भूक लागल्यावर पास्ता. पण हो आता स्वयंपाक वगैरे झाला. पण जेवण झाल्यावर पुन्हा साफसफाई होणार नाही कारण की हॉल तसाच आहे, अजून हॉल व्हायचा आहे. बाकीचं झालं. आणि डायनिंग रूम केली मी आत्ताच, पण त्याचा काही शूट घेतलं नाही. पण हॉल व्हायचा आहे, ते सोफा वगैरे सरकावा लागते ना, तर ते एकटीला काही जमत नाही. तर आता आम्ही नाश्ता केल्यानंतर, पेटपूजा केल्यानंतर आम्ही हॉलची करू केली. चला का मस्त आम्ही पास्ता खाते. तर चला आता छानपैकी नाश्ता झाला आणि आता मी हॉलची सफाई करत आहे, म्हणजे साफसफाई करत आहे. तर बघा हा सोफा न इतका जड आहे की तो न एकटीला नाही सरकवून होत. पण आता ह्या हॉलची क्लिनिंग करायसाठी मला कोणी सोबत नाही आहे, कारण का मी क्लिनिंग करणार आहे आणि आता शूट घेणार आहे राणी. कारण की ते एका हाताने म्हणजे असं काही होत नाही, शूट घेणं आणि सफाई करणं काही होत नाही. तर त्याच्यामुळं बघा हा. आणि हा जो पॅन्ट मी तिला म्हणत आहे की राणी हा तुझा पॅन्ट बघ किती वर्षापासूनचा आहे. मला वाटते ती 5वी 6वीत वगैरे असेल, तर तेव्हापासूनचा तो पॅन्ट आहे त्याचा तिचा. आणि मी त्यांनीच हे असं म्हणजे पुसून घेत असते सोफ्याचं. तर बघा काही काही वस्तू न अशा आठवणीच्या असतात आपल्या. तर सोफ्यावर पण भरपूर सारी धूळ झालेली होती. तर मी आधी सोफा सरकवून घेतला आणि मग सोफ्याच्या मागे पण भरपूर सारा कचरा आहे बघा. म्हणजे 15 दिवसातून महिन्यातून मी सरकवतच असते, पण भरपूर सारा धूळ होतो सोफ्याच्या मागे. इथे खिडकीचे काच वगैरे मी साफ करून घेतले. सोफ्याच्या खाली एवढं सारं टाकून ठेवते, खोडरबर, स्केल, बॉल, पेन्सिला. आता 3 वस्तू निघाल्या. 15 दिवसातून नाही, पण महिन्याच्या काठी सरकवतच राहतो सोफा. पण पहा किती धूळ होते भैयाचे. तर बघा छोट्या छोट्या गोष्टीकडे पण आपल्याला ना विशेष लक्ष द्यावं लागतं. हे असे भिंतीला जर आपण असे ते ठोकतो, त्याच्यावर आपल्या साऱ्या वस्तू राहते, ते आपण क्लीन करावं लागतं. आणि वॉलपेपर हा असा बाजूला लावलेला आहे, तो पण मी झाडून घेतला, झाडूनच झाडला. कारण त्याच्यावर पण असं आपल्याला दिसत नाही, पण भरपूर सारा धूळ असतो. आणि मग खालचं पण सगळं झाडून घेतलं. आणि हे जे आहे टी व्हीच्या पॅनलच्या खाली ते मी म्हणजे ॲमेझॉनवरून घेतलेलं आहे. तर ते पण स्वच्छ करून घेतलं. त्याला पण छान झटकून असं पुन्हा असं परत टाकलं, कारण की त्या पॅनलवरती आहे ना रोज धूळ बसायचा. आता हे जर टाकलं तर रोजचा मला धूळ दिसत नाही आणि पाहायला पण छान दिसते. तर अशा पद्धतीने माझ्या हॉलची पण सगळी डीप क्लिनिंग झालेली आहे आणि छान असं खरंच छान हलकं हलकं वाटतं. तर बघा काही ध्यानीमनी नसताना पण खरंच ना म्हणजे माझ्या पूर्ण घराची मनात नव्हतं तरी साफसफाई होऊन गेली. एका अर्थाने तेही बरं झालं. माझ्याकडे शोपीस भरपूर आहे, उंट, हत्ती, घोडे. कारण जिथं गेलं तिथून आहे ना आम्ही वस्तू आणत असतो, किंवा दारावर सुद्धा आल्या विकायला तरी आम्ही वस्तू विकत घेतल्या. मी ते हत्ती जे दिसतात ना ते मी दारावरच घेतले. छान आहे ते व्हाईट व्हाईट कलरमध्ये, मला खूप आवडले. आणि हे उंट राजस्थानवरून आणले. तर बघा इथे मी दार वगैरे असं साफ करून घेतलं आणि शेवटी मग पोछा मारला. डबल पोछा मारावा लागला, कारण की एकदा मारला ना तर त्याला खूप सारं असं काळं काळं पाणी निघालं. तर परत मी छान असा पोछा मारून घेतला आणि सगळी अशी छान क्लिनिंग झालेली आहे माझ्या पूर्ण अशी घराची. इथेही फॅनची स्पीड वाढवल्याबरोबर ना असा खूप सारा आवाज आला, पण लवकर सुकत नाही या दिवसाचं, म्हणून मी स्पीड वाढवली. तर आता आली मी बेडरूममध्ये आणि आता बेडशीट पण बदलवून घेते. आज थोडं बोलणं ना इकडे तिकडे होत आहे, कामाच्या या गडबडीमध्ये ना
थोडं बोलणं अडखळत आहे, तर तिकडे तुम्ही जास्त काही लक्ष देऊ नका. तर ही बेडशीट मी टाकायला गेली ना, तर ती इकडून उलटी तिलटी म्हणजे अशी डिझाईन बरोबर येत नव्हती, तर त्याच्यामुळं मला असा खूप हासा येत होता. तर बघा शेवटी आता ही बेडशीट पण छान अशी टाकून घेतली मी, आणि ही मी मिशोवरून बोलवलेली आहे. तर छान निघाली ही बेडशीट आणि छान दिसते. या ना दिवाणमध्ये इथं अशी फसते, तर ते निघत नाही बरोबर, निघते काढायला वगैरे गेलं तर. आमचा निरू पण स्कूलमधून आला, पण आमची साफसफाईच व्हायची आहे अजून. सारा उचलासाठी अजिबात आताच काही काढायची नाही. सगळ्या घराची साफसफाई झाली. बघा आम्ही करायला काय गेलो होतो, मला ना काल फॅनवरती खूपच धूळ दिसली, तर मी म्हटलं फॅन साफ करून घेते. माझ्याच्याने तर नव्हतं करणं, तर सरांनाच सांगणार होती. तर ते फॅन साफ करता करता मग एका सज्जावरचा धूळ साफ केला, मग कपाट केलं, असं करता करता दोन्ही बेडरूमा साफ झाल्या. मी म्हटलं मग आता बेडरूमा साफ झाल्या, तर मग कशाला मग मी हॉलची पण मी क्लीन करून घेतला हॉल पण. तर बघा फॅन साफ करता करता आम्ही तिघांनी मिळून पूर्ण घराची डीप क्लिनिंग केली. खूप धूळ होता. आता 2 महिने झाले मी साफसफाई केली घराची, म्हणजे पावसाळा लागण्याच्या आधी. तर बघा 2 महिने नसेल झाले, इतका सारा धूळ झाला. पण ना हलकं हलकं वाटतं घर, म्हणजे आपण कसं आंघोळ केल्यावरती छान फ्रेश वाटतं आपल्याला, तसं झाला. असा होता आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट नक्की करा. माझा ना किचनचा व्हिडिओ खूप म्हणजे ताईंना आवडला, तर थँक्यू सर्वांना. माझं किचन खूप ताईंना आवडलं आणि खूप छान छान कमेंट केल्या. तर अशाच कमेंट करत जा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला बाय, भेटू पुढील व्हिडिओमध्ये.